हॅलो नमस्कार. बघा मी आता काय करते, मी काल जेवण बनवते. सकाळी कुठं पोहे बनवले बघा, किती पोहे बनवले. दुपारचं जेवण बनवून टाकलेलंच बटाटे टाकले. बटाटे तिखट भाजी आहे ना, आता तिखट भाजी टाकते थोडा. त्याच्यात कोथिंबीर टाकतो, कोथिंबीर मोठं टाकलं. कोथिंबीर टाकतो आता तिखट भाजी या म्हणजे वेगवेगळ्या चम्मचाने तिखटले तिखट आणि सुक्याला तिखटमध्ये तिखट आहे. त्यामुळे तिखट नाही राहायचं. लगेच तर थोड भात ते होऊन जाते, त्याने लगेच समजते. आता थोडं टाकते शेंगदाण्याचं कूट टाकलं ना, मग भाजी थोडी घट्ट होते. घट्ट झाली म्हणजेच पाणी वाटत नाही ते भाजीचं. हा फिक्का बटाटा आहे. फक्त याच्यात टमाटर, कांदा, जिरा, मोहरी, कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट, बस. बाकीचं काही नाही टाकलं. आणि तेल बटाटा थोडं घट झालं ना, मग बरं वाटतं. त्यातून पाणी आणि हे झाली फिक्की. आता हे झाली. आता याच्यात पण शेंगदाण्याचं कूट टाकते, म्हणजे त्याच्यात पण कोथिंबीर टाकते. त्याच्यात पण कोथिंबीर टाकते. शेंगदाण्याचं कूट टाकते. थोडा कूट टाकला ना, मग भाजी घट्ट होते. भाजी कुठपर्यंत आले शिजत बटाट्याची भाजी. आता करते वरण, तुरीची डाळ, हळद टाकते, मीठ टाकल्यानंतरच घोटते. ती तशी नाही घोटत, हळद मीठ सोबतच घोटते. फिरवते रईला फिरवली की मग ती पूर्ण घोटल्या जाते. अशी आता केलं ना हळद मीठ. आता करते वरण. ते टाकलं. आता त्याच्यात टाकते, परत थोडं टाकते. पातेल्यामध्ये टाकलं तेल. बघा तेल टाकलं. आता त्यात टाकते मोहरी, नंतर टाकते जिरं, नंतर टाकते लसूण टाकलं. त्यात टाकलं का लसूण. कढीपत्ता, टाकल्यानंतर टमाटर, अर्धा टाकलं टमाटर. आता टाकते डाळ. वरण पाणी. बघ कसं झालं वरण.